मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या गोष्टीचं नाव आहे बहरूपी. पण जर त्याआधी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा अनुभव आपल्याला एका काकांनी सांगितला आहे आणि तोच आज मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मी रामदास. एकदा माझी आणि माझ्या बायकोची जोरदार भांडणं झाली आणि माझी बायको रुसून माहेरी गेली. तेव्हा माझ्यासोबत एक गोष्ट घडली, तीच आज मी तुम्हाला सांगतो. तेव्हा माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. मी शेतात गेलो होतो. मी दुपारी घरी जेवायला आलो तर माझी बायको माझ्याशी काय जास्त बोलत नव्हती. तिने मला जेवायला वाढलं आणि आतल्या घरात निघून गेली. ती गेल्यावर माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "काय रे रामदास, तुझी बायको किती भांडखोर आहे." मला नाही ते बोलली. म्हणून मी आईला विचारलं, "पण आई, नेमकं झालंय तरी काय?" तेव्हा आई म्हणाली, "तुझ्या बायकोने सगळं जेवण सांडवलं." आणि मी म्हणाले की काय झालं, तर मला म्हणाले की चुकून झालं. यावर मी आईला म्हणालो, "जाऊ दे ताई, सांडलं असेल चुकून, कशाला भांडणं करायची." असं बोलताच आईला माझाच राग आला आणि ती तिथून निघून गेली. म्हणून मी आतल्या घरात गेलो आणि माझ्या बायकोला म्हणालो, "कांता, आईची आणि तुझी भांडणं झाली का?" त्यावर कांताने मला सगळा प्रकार सांगितला. आता ते कांताच्या हाताने चुकून झालं होतं, त्यामुळे मी तिला पण काही बोलू शकत नव्हतो आणि आईला पण काही बोलू शकत नव्हतो. मी कांताला म्हणालो, "सोड कांता, ही तुमची 4 दिवसाची भांडणं आहेत. तुम्ही बघता बघता परत गोड होसाल. 4 दिवसांचा राग असतो, पण जाऊ दे, ह्यापुढे जरा जपून काम कर." त्यापुढं मला म्हणायचं होतं की जपून काम कर, नाहीतर एका दिवशी गडबडीत तुलाच दुखापत होईल. पण कांताला जपून काम कर ह्या शब्दातच राग आला. तिने पुढचं ऐकूनच घेतलं नाही. ती माझ्यावरच चिडली आणि रडायला लागली. तिने माझं काहीच ऐकलं नाही. तिने सरळ आपली कपडे भरली आणि तिच्या आईकडे निघून गेली. मी तिला वाटेत थांबवण्याचा पण प्रयत्न केला, पण ती नाही थांबली. मग मीच म्हणालो की जाऊ देत, आठवड्याभराने जाऊ आणि तिला परत आणू. 2 दिवस उलटले, पण आता कांता घरात नसल्यामुळे आईला पण करमत नव्हतं. मी आईला म्हणालो, "आई, मी उद्या संध्याकाळी कांताला घ्यायला जाणार आहे." आता कांता नसल्यामुळे आईला पण करमत नव्हतं. आई पण घरात एकटीच होती. आई म्हणाली, "ठीक आहे, जा." मी सकाळी उठलो आणि कांताला आणायला निघालो, पण वाटेत मला माझे मित्र भेटले, त्यामुळे माझ्या गप्पांमध्ये वेळ गेला. मी घरातून 9ला निघालो होतो. मला आता गावातून निघायला 11:30 झाले. तसं कांताच्या आईचं घर जास्त लांब नव्हतं. आमच्या गावातून 1-1.5 तास लागायचा. मी तरी सासरवाडीत 1:30 पर्यंत पोहोचलो असेल. कांताचा पण राग शांत झाला होता. मला त्या दिवशी काय म्हणायचं होतं हे मी तिला समजावून सांगितलं. कांता आता पूर्ण शांत झाली होती. माझी सासू सासऱ्यांना म्हणाली, "इतक्या दिवसातून जावई आला आहे, जावं लवकर, मटण आणा." मी म्हणालो, "अहो कशाला, नको." पण सासू सासऱ्यांनी खूपच हट्ट धरला होता. सासरे म्हणाले की आता 2-3 वाजले असतील, 5-5:30ला मटण आणायला जातो, मग रात्री खा पी आणि सकाळी जावा. मी म्हणालो की नको, आई एकटीच घरी आहे. त्यावर सासरे म्हणाले, "बरं ठीक आहे, पण जेवूनच जावा." मी म्हणालो, "ठीक आहे." मग 5 वाजता आमचा चहा झाला आणि बघता बघता परत गप्पा रंगल्या. 6 कसे वाजले हे आम्हाला कळालं नाही. माझी सासू सासऱ्यांना म्हणाली, "अहो 6 वाजले, जाताय ना तुम्ही, जावा लवकर, आता अंधार होईल." मग माझे सासरे लगेचच जायला निघाले. ते 7च्या दरम्यान मटण घेऊन घरी आले. मग आम्ही 8:30 पावणे 9च्या दरम्यान जेवायला बसलो. 9:30 पर्यंत आमची जेवणं उरकली. मी कांताला म्हणालो, "निघायचं का आपण?" पण सासूबाई म्हणाल्या, "आता रात्र झालीये, तुम्ही दोघं पण इथंच झोपा आणि सकाळी जावा." पण आता आई एकटी असल्यामुळे मला थांबता येत नव्हतं. मी म्हणालो, नको कांता, चल." त्यावर सासरे म्हणाले, "ऐका, तुम्ही जावा, मी सकाळी तिला सोडायला येतो." मी म्हणालो, "ठीक आहे." आणि मी निघालो. खऱ्या गोष्टीची सुरुवात इथूनच आहे. रस्ता पूर्ण सामसूम झाला होता. रस्त्याला चिटपाखरू पण नव्हतं. त्या पूर्ण रस्त्यात मी एकटाच. पण मला वाटेत काहीच जाणवलं नाही. मी गावच्या वेशीवर आलो आणि मला एक आजोबा दिसले, जे हळूहळू
काठी घेऊन चालत होते. त्यांनी मागं वळून पाहिलं आणि ते जागेवरच थांबले आणि मला म्हणाले, काय रे, कुठे गेलतास? मी म्हणालो, बाजूच्या गावात आमचे पाहुणे आहेत, त्यांच्याच इथं गेलो होतो. त्यावर ते आजोबा हसत हसत म्हणाले, बरं झालं बाबा भेटलास, रस्त्याला कुणी सुद्धा नाही. आता गावात जाईपर्यंत तू सोबतीला तरी झालास. मग आम्ही गप्पा मारत चाललो होतो. खरं तर तो एक बहरूपी होता. त्याने आमच्याच गावातल्या एका आजोबांचं रूप घेतलं होतं. आमच्या गप्पा चालू होत्या. जसेच आम्ही ओढ्याकडे आलो तसेच ते आजोबा मला म्हणाले, रामदास चल जरा ओढ्याकडे जाऊन येऊ. मी म्हणालो, का हो? त्यावर ते आजोबा म्हणाले, अरे बाबा, गाय हरवली, ती शोधतच वेशीपर्यंत आलतो. चल आता गाय शोधू आणि जाऊ घरी. मी त्या आजोबांना म्हणालो, आजोबा आपण एक काम करू, तुम्ही इथंच थांबा, मी घरी जातो, काठी आणि बॅटरी घेऊन येतो, मग आपण जाऊ. त्यावर ते आजोबा म्हणाले, आता कशाला खेपा घालत बसतो? मग मी आजोबांना म्हणालो, नाही आजोबा, मी असं नाही कुठं पण जात. तुम्हाला म्हणलो ना बॅटरी घेऊन येतो, मग आपण जाऊ. पण ते आजोबा ऐकायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, अरे चल ना, मी म्हातारा माणूस, मी एवढ्या रात्रीचं कुठे एकटा जाऊ? पण मी बॅटरी घेतल्याशिवाय जाणार नव्हतो. मी कसंच ऐकलो नाही. आई पण घरी एकटीच होती. शेवटी मी निघून आलो. आई माझीच वाट बघत होती. आई म्हणाली, काय रे, एवढा उशीर कसा काय? मी म्हणालो, अगं ते साठे आजोबा नाही का, ते भेटले होते, त्यांची गाय हरवली. ते म्हणत होते ओढ्याकडे चल. मी म्हणालो पण की घरी जाऊन बॅटरी आणि काठी घेऊन येतो, पण ते ऐकत नव्हते, म्हणून उशीर झाला. मग आई म्हणाली, ठीक आहे झोप, आता खूप रात्र झाली आहे. कांता उद्या येणार आहे हे आईला सांगितलं आणि मी झोपायला गेलो. सकाळी उठून मी परत शेतात गेलो आणि दुपारी घरी जेवायला यायला लागलो. मला वाटेत साठे आजोबा भेटले. मी त्यांना म्हणालो, काय आजोबा, भेटली का गाय? त्यावर ते म्हणाले, कोणची गाय? मी म्हणालो, अहो असं काय बोलताय, तुम्हीच तर काल मला म्हणाले की चल ओढ्यापाशी गाय शोधू. त्यावर ते आजोबा म्हणाले, पोरा येडाबिडा झाला काय, माझी गाय हरवलीच नाही, कुठं दिसलो मी तुला? मी म्हणालो, अहो आजोबा, तुम्ही गावच्या वेशीवर नव्हता का? त्यावर ते आजोबा जे बोलले ते ऐकून मला घामच फुटला. ते आजोबा म्हणाले, अरे पोरा, तुला माहीत नसेल, आपल्या गावच्या वेशीवर एक बहरूपी आहे, जो कोणाची पण रूपं घेतो आणि त्यांना काहीतरी खोटं सांगून ओढ्यावर नेऊन मारून टाकतो. हे ऐकून मी जागीच शांत झालो आणि देवाचे आभार मानले, कारण देवाने मला मरता मरता वाचवलं होतं. आज पुरती इतकंच. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण या चॅनलवर तुमच्यासाठी असेच आगळे वेगळे भूताचे अनुभव येत असतात. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.